माझे सहकारी प्रताप सरनाईकजी ज्यांनी प्रो गोविंदा लीगची सुरुवात केली ते पूर्वेशजी, आपल्या महापौर श्रीमती रितू तावडे, श्रीमती शायना एनसी, आमचे मित्र डॉक्टर रणजित पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व गोविंदा, त्यांचे प्रशिक्षक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ही खरोखर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपली संस्कृती आणि आपल्या मुंबईची ओळख असलेला गोविंदा हा प्रो गोविंदाच्या रूपानं संपूर्ण भारतामध्ये पोचलेला आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने आपण दहीहंडीचा कार्यक्रम करतो, पण ही जी काही हंडी आहे ही समाजाला एकत्रित करून सामाजिक अभिसरणाची हंडी असते आणि समाजातल्या सगळ्या लोकांनी, तरुणांनी एकत्रित येऊन एकमेकाला सोबत घेऊन, एकमेकाला आधार देऊन, एकमेकाला खांदा देऊन एक शृंखला तयार करायची असते आणि त्यातून एक एक थर लागत ही हंडी फोडायची असते। आणि याच्या पाठीमागचा एक अत्यंत मोठा संदेश हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे की संपूर्ण समाज एक आहे, आपण सगळे एक आहोत आणि आपण जर एक राहिलो तर एकीच्या माध्यमातून आपण कुठलंही मोठं कार्य करू शकतो, कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो। आणि आज वर्षानुवर्ष दहीहंडीच्या रूपानं आपण बघतो की विशेषतः आमचे गोविंदा अनेक ठिकाणी महिनोन महिने प्रॅक्टिस करतात, सराव करतात आणि त्यातून एक एक थर वाढवत जातात आणि हळूहळू एक एक नवीन रेकॉर्ड हा दरवर्षी आपण क्रिएट करतो। आणि या सगळ्या खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जमिनीवर उभा राहणारा जो आमचा गोविंदा आहे त्याच्यापासनं तर प्रत्येक थरामध्ये आपल्या वरच्याचं वजन पेलणारा आणि सगळ्यात वरती जो हंडी फोडणारा आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे। यातला एक जरी चुकला किंवा एक जरी त्या ठिकाणी जर घसरला तरी संपूर्ण मनोरा आपला खाली येतो। आणि म्हणून एक असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये टीम स्पिरिट, संघ भावना ही सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या खेळाला आज जे प्रो गोविंदाचं स्वरूप दिलं आहे मी त्याकरता पूर्वेशजी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि हे सगळे जे आमचे गोविंद आहेत हे सगळे चॅम्पियन आहे, कारण हा खेळ सामान्य खेळू शकत नाही, चॅम्पियनच खेळू शकतो। ज्याची जी काही क्षमता असेल ती सगळ्यांची मिळून क्षमता तयार होते आणि म्हणूनच हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि जसं प्रतापजींनी सांगितलं मागच्या काळात आपण याला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे, पण आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय पूर्वेशने या ठिकाणी मांडलाय की हळूहळू हा साहसी खेळ हा एक प्रकारे जागतिक झाला पाहिजे। आणि त्याकरता आवश्यक आहे की आपल्याला याला संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर ऑलिम्पिक असोसिएशन असेल किंवा इतर संघटना असतील त्याचं रिकग्निशन घेतलं पाहिजे आणि हळूहळू प्रयत्न करून एशियाडमध्ये, कॉमनवेल्थमध्ये आणि शेवटी ऑलिम्पिकपर्यंत हा आपल्याला साहसी खेळ कसा नेता येईल याचा प्रयत्न आपण करू। आणि त्याकरता तुम्ही जो पुढाकार घेतलाय त्यात संपूर्ण मदत महाराष्ट्राचं सरकार करेल हा विश्वास मी तुम्हाला देतो। पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले जे सगळे गोविंद आहेत त्या सगळ्यांना, सगळ्या चमूंना, सगळ्या टीम्सला, त्यांच्या प्रशिक्षकांना आणि त्यांना चीअरअप करण्याकरता आलेले सगळे आमचे जे युवा आहेत या सगळ्यांना
मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.